इथं पुढे बसून गाडीमध्ये फॉर्च्युनर मध्ये बसून चटणी आणि भाकर खाताना त्याच्याबरोबर कांदा खाताना त्या कांद्याची शपथ आहे त्यांना. ज्यावेळेस तुम्ही कांदा आणि भाकर खाता त्यावेळेस एखादं चांगलं गाणं लावता, तसंच गाणं आमचं वाजायला लागलंय शेतामध्ये आणि तुम्हाला तरीही कळत नाही. आमदार येतो कुठेतरी कोपऱ्यात उभा राहतो आणि जातो. ही व्यवस्था महाराष्ट्राची तुम्ही बघा काय चाललंय. तुम्ही मुंबईतून बाहेर आहे एकदा आणि शेतकऱ्याच्या बांधावर आल्यानंतर परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. अक्षरशः पूर्ण कांदा पावसामध्ये आणि पाण्यामध्ये गेलेला आहे. अक्षरशः शेताला वड्याचं आणि नाल्याचं स्वरूप झालंय. या सगळ्याची दखल तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घ्यायला अशी अपेक्षा करतोय. परंतु तुम्हाला एक चांगली एक युवक म्हणून एक शेतकरी म्हणून एक रिक्वेस्ट करतो, साहेब मुंबईतून एकदा बाहेर या आणि महाराष्ट्रातली खरी परिस्थिती तुम्हाला डोळ्यानं बघायला मिळेल. तुमचे अधिकारी तुम्ही सांगितले असतील, तुम्ही आदेश दिला असेल की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा करा, पण तुमचा महसूलचा अधिकारी अजूनपर्यंत शेतातल्या बांधावरती आला नाही. परत या बांधावरती या रानात तुम्हाला दिसेल आज कांदा आहे सध्या, काही दिवसानंतर कांदा हा पूर्ण जळेल. त्यावेळेस तुमचा अधिकारी येईल म्हणेल यात काहीच लावलं नव्हतं तुम्ही, फक्त दिसते ती ड्रीप आणि गोळा झालेली, याच्यामध्ये कांदाच नव्हता असं तुमचा महसूलचा अधिकारी म्हणेल. त्यावेळेस आम्हाला दुसरा पर्याय नाही. त्यावेळेस एकच पर्याय राहील की आत्महत्या. कारण धाराशिव असेल, सोलापूर असेल, इथला भाग बघताय आपण पूर्णपणे अवस्था अक्षरशः पावसानं संपलेला आहे. ज्यावेळेस या शेतकऱ्याचे स्वप्न ज्यावेळेस